गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। पहा, आज मातृत्व दिन म्हणजे आईचा दिवस आणि हा आईचा दिवस आहे ना, प्रत्येक जण आपापल्या मनाने सेलिब्रेट करतो। कोणी आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवतो, कोणी आपली स्टोरी ठेवतो, कोणी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतो। म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं हा मातृत्व दिन आहे ना, तो साजरा केला जातो। पण आई हा फक्त व्हॉट्सअपच्या स्टेटस एवढा दिवस आहे का बरं? बघा, कधी कधी आईवर बोलायचं झालं ना, की आपल्याला रोज जी सांभाळते ना, आपलं लग्न होऊनसुद्धा आपल्या जबाबदाऱ्या ती पार पाडते, ती आईच असते ना। पण आईला मात्र आपण विसरतो। फक्त मदर्स डे आला ना, मातृत्व दिन आला की आपण स्टेटस ठेवायला पुढे असतो। पण रोजचा जगण्यातला आनंद आहे ना, तो कधीच तिला आपण देत नाही। आता आई म्हणजे काय? आई ही जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आहे ना, त्यागी आणि आदरणीय व्यक्ती आहे, जिचं स्नान आहे ना ते देवापेक्षाही वरचं मानलं जातं। पहा, आपण मगाशी प्रार्थना म्हणतो, गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, म्हणजे ते आपले गुरु आहेत। पण ही प्रार्थना होण्याच्या अगोदर आहे ना, पहिली गुरु आपली आई आहे। आपल्या आईचा त्यामध्ये बघा काही लिखाण नाही, पण जेव्हा आपण जन्म घेतो ना, तेव्हा पहिली आपली गुरु आई असते। म्हणून मुलांच्या आयुष्यातील पहिली गुरु आहे ना, पहिली मैत्रीण आहे, पहिला मार्गदर्शक आहे, ती आईच असते ना। निस्वार्थ प्रेम, संस्कार, अफाट त्याग करून आपल्या मुलांना उत्तम नागरिक बनवते। आई म्हणजे वात्सल्य आणि सुरक्षेचा आधारस्तंभ। म्हणजे आईबद्दल थोडक्यात सांगायचं झालं ना, आई मुलाला बोलण्यापासून ते योग्य अयोग्य यातील फरक समजवण्यापर्यंत सर्व गोष्टी शिकवते। म्हणून तिला पहिलं गुरु मानलं जातं। निस्वार्थ प्रेम, आई कोणत्याही अपेक्षेविना मुलावर प्रेम करते। आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ती स्वतःच्या गरजांचा त्याग करते। म्हणजे ती सकाळी सर्वांच्या आधी उठून घरातील सर्वांची काळजी घेत असते, स्वयंपाक करते आणि घरातील सर्वांच्या गरजा ती पूर्ण करत असते। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, आई म्हणजे भक्ती आहे, आई म्हणजे शक्ती आहे। माझ्या यशात आईचा सर्वात मोठा वाटा आहे, असं आपण सर्वांना अभिमानाने सांगावं। आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे। आईशिवाय हे जग अपूर्ण आहे। म्हणून आईला आहे ना, कधीच विसरू नका, नाहीतर आपण या कलियुगामध्ये पाहतो। बघा, जेव्हा मुलं बोलायला लागतं ना, काही घरामध्ये अशी मुलंसुद्धा आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, पण आईला शिवीगाळसुद्धा करतात। आणि बघा, त्यांचा या आईवडिलांना हेवा वाटतो। पण जेव्हा पालक सुसंस्कृत होतील ना, तेव्हा आपले मुलंसुद्धा सुसंस्कृत होतील। आणि काही 30-30, 40-40 वर्षाची मुलं झालेली आहेत, तरीसुद्धा आईला त्यांचा सन्मान देत नाही। आई बापाला आहे ना, तुच्छतेची वागणूक देतात। मग तुम्ही शिकून काय केलं बरं? तुम्ही भरपूर शिकले, MBBS झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, पोलीस झाले, म्हणजे मोठमोठ्या पदावर लोक गेली, पण आपले संस्कार ते विसरली। पैशामुळं कुठेतरी संस्कार आहेत ना, ते मागे राहिले। पण खरा जो भक्त असतो ना, भगवंताला मानतो, तो अगोदर आईला पुढे आणतो, आईची सेवा करतो, आई बापाची सेवा करतो। आणि समर्थांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे ना, जो मनुष्य दुसऱ्याची आई समजून आपल्याला माते समान मानतो ना, तो खरा माणूस आहे। म्हणजे परस्त्री माते समान
जेव्हा ही गोष्ट आपल्या हृदयामध्ये गुंजेल ना, तेव्हा खऱ्या आईची ओळख आपल्याला होईल. नाहीतर आजपर्यंत आईकडून आपण कामच करून घेतली, पण तिची ओळख आपण केली का बरं? कधीच नाही. आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातील संतवाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. माती आणि माता आहे ना, यातील फरक असतो फक्त त्या विळांटीचा फरक आहे. माता जन्म देते तर मृत्यूनंतर ही मातीच असते ना. म्हणजे आई आपल्याला कुशीमध्ये घेते, म्हणून प्रारंभ तिच्यापासून आहे आणि अंतही तिच्यामध्येच आहे ना. अशा या परमेश्वराच्या साकारलेल्या रूपाला बघा आपण प्रत्येकानं प्रणाम करायला हवा. आपण मातृदिवस म्हणून साजरा करतो, तो आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच असतो ना. आई या 2 अक्षरी शब्दामध्ये आहे ना, संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. कुणी आई म्हणतं, कुणी मम्मी म्हणतं, कुणी माय म्हणतं, परंतु या सर्व शब्दांचा एकच अर्थ आहे ना, प्रत्येकजण प्रत्येकाच्या प्रेमानं तो साकारू शकतो. समर्थांनी सांगितलंच आहे ना, आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपल्याच सर्वात शेवटी आणि सर्वात अगोदर प्रेम करणारं जो कोणी असेल ना, त्याचं नाव आई आहे. पण आजकाल आपण पाहतो नवीन मुलांचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर बघा त्याच्या जीवनामध्ये एक सुंदरी येते, एक परी येते. तिला आपण बायको म्हणतो, तिला आपण पत्नी म्हणतो, पण जेव्हा ते पिवळे तांदूळ त्याच्या डोक्यावर पडतात ना, तेव्हा त्याच्या जीवनातलं आई पण विसरून जातं. तो आईची साथ सोडतो, शहरामध्ये राहायला जातो आणि मग त्याच्या जीवनातला सर्वात भयानक प्रवास चालू होतो. काहीकांच्या जीवनात अजून तो झालेला नसेल, पण येणारा दिवस आहे. ज्यांनी आईला रडवलेलं आहे ना, ज्यांनी आईच्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलेलं आहे, तुमच्या जीवनात तो प्रवास येणार आहे. आणि तो प्रवास एवढा भयंकर असेल ना, तुम्ही ती वैतरणी नदी तुम्ही गरुड पुराणामध्ये ऐकलेली असेल. ज्या वैतरणी नदीमध्ये जो त्रास होतो ना, तो त्रास या कलियुगामध्ये भगवंत तुम्हाला देणार आहे. तुम्ही जित्या जागत्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकून देता. का टाकून देता बरं? की आम्हाला सांभाळायला वेळ नाही, आम्ही दोघंही कामावर जातो. म्हणजे तुम्ही पैशासाठी जीवन जगताय का बरं? पैसा म्हणजे सर्वस्व आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. जेवढ्या आपण शिक्षण घेतो ना, तेवढ्या आपण खालच्या पातळीवर चाललेलो आहोत. आपण फक्त पैशाने श्रीमंत झालो, पण आध्यात्मिक गोष्ट बाजूलाच राहिली. आईचं प्रेम बाजूला राहिलं, पित्याची सेवा बाजूला राहिली, संतांची संगती बाजूला राहिली. मग आमच्याकडे राहिला काय बरं? आमच्याकडे आला अहंकार, आमच्याकडे आला लोभ. बघा, आईबद्दल जर बोलायचं झालं ना, तर आमच्या ओठी येतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. काय येतं बरं? बघा, तो प्रसंग तुम्हाला आठवतोय का? ज्यावेळी ती सुभेदाराची सून म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभी टाकली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला काय म्हटलं बरं? अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, बदले छत्रपती, बदले छत्रपती. म्हणजे त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आदरानं परत पाठवण्याचा ऐतिहासिक प्रसंग आहे ना, आम्हाला सर्वांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आईवर किती प्रेम होतं ना, त्या प्रसंगावरून दिसतं. आणि आपण मात्र कुठली दुसरी वाईट स्त्री आपल्या समोर आपल्या वाटेतून कोणती स्त्री जाताना पाहिली ना, कोणती मुलगी जाताना पाहिली, तर लगेच आपले डोळे वटारतात, लगेच आपण तिच्याबद्दल वेगळे विभूषणं निर्माण करतो. असं होतं का बरं? कारण ते आपल्या संस्कारामुळं होतं. म्हणून कधीतरी महाभारत वाचत जा, कधीतरी रामायण वाचत जा, पण आपण तसं करतो का बरं?
कधीच करत नाही. आयुष्यामध्ये आहे ना, सर्व काही पैशामध्ये होत नाही. गा सुभेदाराची सून आली दरबारी, राजे म्हणती आई समान नारी. म्हणजे हे सर्व अभंग आहेत ना, आपल्या जीवाभावाचे अभंग आहेत. जोपर्यंत आपण या सर्व गोष्टींची चालना मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही मातृत्व दिन कितीही साजरे करा, कितीही मोठे कार्यक्रम करा, तरी त्याला अर्थ आहे का बरं? कधीच नाही. आता मातृत्व दिन आईबद्दल प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवसच आहे ना. लोक आईला शुभेच्छा देतात, पण त्याच दिवशी शुभेच्छा द्यायच्या का? 365 दिवस आपल्यावरचं ओझं तीच वाहते ना. मग ते दिवस कुठे गेले बरं? म्हणून जगातील सर्वात सुंदर नातं आहे ना, ते आईचं प्रेम आहे. त्या आईच्या प्रेमाला आहे ना, तुम्ही नाराज करू नका. जेव्हा तुम्ही आईच्या प्रेमाला नाराज कराल ना, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये दोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही. बघा, ज्याप्रमाणे माता जिजाईनं शिवबांना शिकवलं ना, की जी परस्त्री असेल ना, तिला माती समान मानण्याची ताकद आहे ना, आपल्या मनगटामध्ये पाहिजे. पण अशी आपल्या मनगटामध्ये आहे का बरं? बघा, जिजामातेंनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणाच दिली ना. न्याय, धर्म, शौर्य शिकवलं. रामायण महाभारताच्या कथा सांगून संस्कार दिले. आणि आज आपण रामायण महाभारत मुलांना सांगतो का बरं? आज आपण काय सांगतो बरं? सलमान खानचं गाणं सुपरहिट कोणतं? शाहरुख खानची फिल्म कोणती आली? ते हिंदू धर्मामधील आहे का हे बरं? आपण नाही त्या गोष्टी मुलांच्या डोक्यामध्ये घालतो. बघा, म्हणजे अशा जर मुलांच्या डोक्यामध्ये जर गोष्टी घातल्या ना, तर आपली मुलं आपल्याला सांभाळतील का? जोपर्यंत बघा, काही 50% आईवडील आहेत ना, ते मुलं बिघडवण्याचं कारण ते सुद्धा आहे. इथे मला थोडं तर्कच बोलावं लागेल, कारण जोपर्यंत मुलगा सुसंस्कृत होत नाहीत ना, तोपर्यंत शिक्षणाचा काही फायदा आहे का बरं? काहीच नाही. तुम्ही आईला अजिबात कमी समजू नका. आई म्हणजे कोण असते ना, थोडक्या शब्दामध्ये सांगायचं झालं ना, तर देव सर्वत्र जाऊ शकत नाही. म्हणून जे व्यासपीठ निर्माण केलं ना, त्याचं नाव आई आहे. तुम्हाला या थोड्या शब्दामध्ये आई काय आहे ना, ते नक्की समजलं असेल. पहिली गुरु आई असते, दुःखात आधार आई असते, आनंदामध्ये सहभागी होते, निस्वार्थ प्रेम देणारी आई असते. म्हणूनच आईला जगामध्ये सर्वात मोठं स्थान आहे ना. बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करू. नक्की आई म्हणजे काय, आई नक्की असते कशी? एका गावामध्ये एक गरीब आई आणि तिचा मुलगा राहत होता. आई दिवसभर मेहनत करून मुलाला शिकवत होती. स्वतः उपवाशी राहून मुलाला कधी उपवाशी झोपू दिलं नाही. एके दिवशी मुलगा मोठा झाला, शहरामध्ये नोकरीला गेला. हळूहळू तो कामामध्ये इतका व्यस्त झाला ना, की आईला भेटायला कमी येऊ लागला. एका रात्री त्याला अचानक आईची आठवण आली. तो गावाकडे निघाला. आईच्या हातचं जेवण खाल्लं आणि पाहिलं की आईचे हात कष्टामुळे खरखरीत झाले होते. मुलगा रडत म्हणाला, आई तू माझ्यासाठी इतकं सहन केलंस? आई हसून म्हणाली, बाळा, आईला आपल्या मुलांसाठी केलेले कष्ट आहेत ना, ते कधीच कष्ट वाटत नाही. त्या दिवशी मुलाला आईच्या प्रेमाची खरी किंमत समजली ना. म्हणजे याचा भावार्थ काय आहे बरं? आईचं प्रेम निस्वार्थच असतं ना, तिची किंमत नेहमी जपली पाहिजे. पण आपण तिची किंमत जपतो का बरं? कधीच जपत नाही. आपण वेळोवेळी तिला शिवीगाळ करतो. आपण वेळोवेळी तिला जबाबदार म्हणतो की तुझ्याचमुळे हे सर्व झालं, तूच चुकीची आहे, तूच याला गुन्हेगार आहे. म्हणजे आपण ज्या ज्या पद्धतीनं आईवर ही विभूषणं लावतो ना, तुम्हाला लाज वाटायला हवी. ज्याच्या जीवनामध्ये सर्व काही आहे, पण आई वडील तुमच्या घरामध्ये नाहीत ना, तू तुमच्या जिंदगीवर जेव्हा
आई वडिलांची साथ जेव्हा मुलगा सोडतो ना, बघा तुम्हाला वाटत असेल मी खूप नशीबवान आहे, माझी बायको आणि मीच राहतो, माझ्यासोबत कोणी नाही आहे. पण एक दिवस तुमची अशी अवस्था होईल ना की सर्व परतफेड होणार आहे. कधी कधी होतं काय बघा, आपल्या आईला आहे ना मुलगी सांभाळते, मुलगा मात्र बाहेर गावी गेलेला असतो, बाहेर शहरामध्ये गेलेला असतो, पण मुलगी आहे ना आपल्या आईला कधीच काही कमी पडू देत नाही. भले आपण मुलाला वारस म्हणतो ना, कुठे गेला हा वारस, म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगा वारस आयुष्याचा कधीच नसतो. मुलगी आहे ना हीच सर्वश्रेष्ठ आहे. फक्त मुलीला सुसंस्कृत बनवा, नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये बघतो एखादी मुलगी अनोळखी मुलासोबत पळून जाते, एखादी मुलगी व्हॉट्सअपवर चॅटिंग झालेली, अचानक आलेला जीवनामध्ये मुलगा, अचानक आलेला सोशल मीडियातून मुलगा त्याच्यासोबत आईवडिलांना न सांगता त्याच्यासोबत जाते. हे संस्कारच आहेत ना. जर संस्कार असतील ना तर मुलगी अशी कधीही करू शकणार नाही. जर मुलीला तुम्ही संस्कारित केलं ना तर आईवडिलांना एक सांगणं आहे, तुमच्या जीवनामध्ये मुलाची काहीही गरज नाही. तुमच्या मृत्यूनंतर तुमचा कोणी वारस असेल ही गोष्ट मनातून तुम्ही काढून टाका. मृत्यूनंतर सर्व काही संपून जातं. कोण वारस, कोण राहील नाही राहील याची गोष्ट तुम्ही मनातून काढून टाका आणि आपल्या आईवर प्रेम करायला सुरुवात करा. या जगामध्ये सर्वात एकच सत्य आहे, या आईशिवाय जग नाही, या आईशिवाय हे जीवन नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर तू योग्य निर्णय घेतलास ना, तुझ्या जीवनामध्ये नवं ते तुझ्या जीवनामध्ये येईल. पण तुझ्यासोबत आई पाहिजे. जर आई वडील तुझ्यासोबत नसतील ना, तुझ्या संपत्तीला कोणीही विचारत नाही. भगवंत नरकामध्ये तुला टाकून देईल. म्हणून आईला कधीच रागावू नकोस. आता तुम्ही ते म्हणाल की संस्कार म्हणजे काय बरं? संस्कार म्हणजे काय आहे ना, बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आईचं आणि मुलावरचं प्रेम काय होतं ना, ते संस्कार काय होते ते तुम्ही वाचा. लहानपणी शिवबा होते ना खूप जिज्ञासू होते. रात्री जिजामाता त्यांना रामायण महाभारत आणि शूरवीरांच्या कथा सांगत असत. त्या म्हणत अन्याय सहन करू नकोस, धर्म आणि प्रजेचं रक्षण कर, म्हणजे स्वाभिमान, शौर्य, दयाळूपणा, स्वराज्याचं स्वप्न. हे संस्कार मातेनं आपल्या मुलामध्ये रुजवले ना, नुसतं शिक्षण घेऊन जर संस्कार नसतील तर त्याचा काही फायदा आहे का बरं? आज आपल्या कलियुगामध्ये आहे ना याचीच कमी आहे. संस्कार शून्य जग झालेलं आहे. मग आपल्या आईवडील वृद्धाश्रमात टाकेल नाहीतर कुठे टाकेल बरं? बघा, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला विचारलं, आई आपलं स्वतःचं राज्य कधी होईल बरं? बघा, हे संस्कार आहेत ना, हे असे प्रश्न निर्माण करत असतात. जिजामाता म्हणाल्या, जेव्हा तू रयतेसाठी लढशील ना तेव्हा स्वराज्य नक्कीच उभं राहील. म्हणजे आईच्या संस्कारामुळं शिवबा पुढे महान राजा झाले ना, त्यामुळे जिजामातांना स्वराज्याची जननी असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं बरं? कारण ज्या ठिकाणी आईची गरज असते ना, संस्काराची गरज असते, ते त्यांनी शिवबामध्ये रुजवले. पण आपल्याकडे उलटच होतं. आपण हे काहीच रुजवत नाही. आपण फक्त मुलांना शिक्षणे देतो, मोठमोठे अधिकारी बनवतो आणि मग अधिकारी ते लाचखोरच होतात ना. का होतात बरं? कारण संस्कार शून्य असलेला मनुष्य किती जरी शिक्षणाने मोठा असेल ना तर तो सर्वात खालच्या दर्जाचा असतो. म्हणूनच संस्कार आहेत ना प्रत्येक मुलामध्ये असायला हवे. बघा, एका अभंगामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे नक्की आई म्हणजे काय असते. पोटची भूक ती लपवून घेई, लेकरासाठी घास राखून ठेवी, रात्रभर जागात तापास बसली, मायेची सावळी बनून राहिली. म्हणजे
आईला जरी किती भूक लागली असेल ना, तर ती कधीच मुलाला जाणवू देत नाही. ती अगोदर आपल्या मुलाला खाऊ घालते आणि मग स्वतः जेवण करते. जेव्हा म्हणजे सर्व काही राहील ना, ते ती खात असते, पण अगोदर तिच्या पुढं मुलाचीच काळजी असते ना. म्हणून एक सर्वांना विनंती आहे, हात जोडून नम्र विनंती आहे, कोणासाठी करू नका, फक्त आपल्या आईसाठी करा. भगवंत आहे ना, तुम्ही भगवंताच्या बघा, तुम्ही जेव्हा तुमची आंघोळ होते ना, तेव्हा आंघोळ केल्यानंतर आपण देवघरामध्ये जातो आणि देवघरामध्ये गेल्यानंतर आपण भगवंताचं दर्शन घेतो. पण जो मनुष्य भगवंताचं एक वेळेला दर्शन घेतलं नाही तरी चालेल, पण आपल्या आईबापाच्या चरणावर जो लीन होतो ना, तोच खरा मुलगा समजावा, तोच खरा धन्यवान समजावा, तोच खरा कर्तृत्वान समजावा. नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येतील, भरपूर दुःख येतील, पण ज्याच्या जीवनामध्ये आईवडिलांच्या चेहऱ्यावर प्रेम, आनंद या गोष्टी दिसतील ना, तोच खरा धनवान आहे आणि तोच खरा श्रीमंत मनुष्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.